नमस्कार. जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज अशा जबरदस्त वनस्पतीची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. ज्या वनस्पतीचा चीक जर आपण सांगितलेल्या पद्धतीने जर आपण या वनस्पतीचा चीक वापरला, तर अगदी दवाखान्यामध्ये बरी न झालेला त्वचा रोग म्हणजे ज्याला फंगल इन्फेक्शन्स आपण म्हणतो, गजकर्ण म्हणतो, जे अंगावर जांघेमध्ये आपल्याला खाज येते, त्या ठिकाणी रिंग्स येतात म्हणजे गोल-गोल चट्टे येतात. असे चट्टे पूर्णपणे नष्ट करण्याची क्षमता या वनस्पतीमध्ये आहे. ज्या व्यक्तींना त्वचारोग झालेला आहे, गजकर्ण आहे किंवा जांघेमध्ये गोल-गोल चट्टे येतात, खाज येते, अशा व्यक्ती 2-2, 3-3 वर्ष दवाखान्यामध्ये उपचार करतात, गोळ्या खातात, क्रीम्स लावतात, परंतु त्यांचा जो तो आजार आहे, तो निघून जात नाही आणि असा आजार कायमस्वरूपी नष्ट करण्यासाठी ही जी वनस्पती तुम्हाला दिसते आहे, ही अत्यंत चमत्कारिक वनस्पती आहे. या वनस्पतीचा चीक आपण योग्य सांगितलेल्या पद्धतीनं जर आपण लावला, तर त्या ठिकाणचा त्वचारोग, मग ते गजकर्ण असेल, फंगल इन्फेक्शन असेल, पूर्णपणे निघून जाईल. अजून याची खासियत अशी आहे, की त्या ठिकाणचा त्वचारोग निघून गेल्यानंतर त्या ठिकाणी जो पडणारा काळा डाग असतो, तो काळा डाग सुद्धा याने पूर्णपणे निघून जाईल. म्हणजे त्या ठिकाणी काळा डाग आपल्याला अजिबात पडणार नाही. आपली त्वचा पहिल्यासारखी एकदम चांगली आणि मुलायम दिसायला लागेल. त्वचारोग जांघेमध्ये असेल, कुठेही असेल, रिंग्स ज्या पडतात आपल्याला, गोल-गोल चट्टे जे येतात, फंगल्स येतात, हा एक प्रकारचा फंगस असतो जो आपल्या रक्तामध्ये वाढतो. हा फंगस नष्ट करण्याचं काम हा जो चीक आहे तो करतो आणि म्हणून त्या ठिकाणचं फंगल इन्फेक्शन हे पूर्णपणे निघून जातं. तर हे जी वनस्पती तुम्हाला दिसते आहे, ही वनस्पती आहे मोगली एरंड. याला जंगली एरंड, काही ठिकाणी याला जाठरोपा सुद्धा म्हटलं जातं. याचं सायंटिफिक नाव आहे जाठरोपा कर्कस. बायोडिझेल बनवण्यासाठी या वनस्पतीला लावण्यासाठी प्रोत्साहन सुद्धा दिलं जातं सरकारमार्फत. इतकी ही महत्त्वाची वनस्पती आहे. याच्या बिया, पानं, फुलं या सगळ्यांचा आयुर्वेदामध्ये वापर होतो. परंतु याचा जो चीक आहे, तो त्वचारोग कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर हा जो चीक आहे, तो ज्या ठिकाणी भाजलेला असेल, पोळालेला असेल, चटका लागलेला असेल, त्यासाठी सुद्धा हा अत्यंत महत्त्वाचा आहे. तर काय करायचं, या वनस्पतीचा जो चीक आहे, तो या पद्धतीनं आपल्याला काढून घ्यायचा आहे. वनस्पतीचा शेंडा किंवा पान खुडलं का त्या ठिकाणावरून चीक आपल्याला सहजरित्या निघतो. तर हा चीक आपल्याला हातावर घ्यायचा आहे आणि चांगल्या रीतीनं थोडंसं 2-4 वेळेस असं त्याला घासलं, की त्याचा फेस तयार होतो साबणासारखा. हा जो फेस आहे, तो फेस आपल्याला ज्या ठिकाणी त्वचारोग झालेला आहे, त्या ठिकाणी लावायचा आहे. 2-3 मिनिटामध्ये पूर्णपणे सुकून जातो हा फेस. परंतु त्या ठिकाणचा जो त्वचारोग आहे, तो मात्र कायमस्वरूपी निघून जातो. एक वेळेस जरी लावलं तरी तुमची खाज पूर्णपणे बंद होते. त्या ठिकाणचा जो असणारा त्वचारोग आहे, जे रिंग्स आहेत, गोल चट्टे आहेत, ते पूर्णपणे दमून जातात एक वेळेस जरी लावलं तरी. पण चांगलं आणि कायमस्वरूपी त्याचा फरक पडण्यासाठी एक 3-4 दिवस ते लावलं, की त्या ठिकाणचा त्वचारोग तुमचा पूर्णपणे कायमचा निघून जातो आणि त्या ठिकाणी पुन्हा अशा प्रकारचे चट्टे त्या भागावर येत नाहीत. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, हा चीक आपल्या डोळ्यात जाणार नाही एवढी मात्र काळजी घ्यायची. हात आपले त्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचे. तुमचा त्वचारोग कायमस्वरूपी पूर्णपणे नष्ट करण्याची क्षमता या मोगली एरंडाच्या चिकामध्ये आहे. तुम्ही लावून बघा. तुम्ही दवाखान्यामध्ये जाऊन कंटाळले असाल, क्रीम लावून कंटाळले असाल, परंतु या वनस्पतीच्या चमत्कारिक वापरानं फक्त 2 ते 3 दिवस, 4 दिवस याचा वापर केला, की तुमचा त्वचारोग कायमस्वरूपी निघून जातो. सहजरित्या कुठेही उपलब्ध असणारी ही वनस्पती आहे. पोटामध्ये आपला आजार बरा करणारी ही वनस्पती आहे. तर या वनस्पतीचा तुम्ही अवश्य वापर करा आणि अशाच नवनवीन उपयुक्त आयुर्वेदिक माहितीसाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.